स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। मुक्ताईनगरमध्ये भर दिवसात 3.25 लाख रुपयांची चोरी। मुक्ताईनगर शहरात भर दिवसात तब्बल 3.25 लाख रुपयाची धाडसी चोरी झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। चोरीच्या घटनेने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे। घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की निमखेडी खुर्द येथील रहिवासी रतन कडू घोडकी हे शेती व्यवसायासोबतच प्लंबिंगचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात। दिनांक 12 जून 2025 रोजी ते मुक्ताईनगर शहरात प्लॉट खरेदीसाठी लागणारी रक्कम बँकेतून काढण्यासाठी आले होते। सकाळी सुमारे 11 वाजता त्यांनी प्रथम संत ज्ञानेश्वर पतसंस्थेतून 2,25,000 रुपये रोख रक्कम काढली। त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मुक्ताईनगर शाखेतून दुपारी 12:55 1 लाख रुपये रोख काढली। एकूण 3.25 लाख रुपये त्यांनी जवळच्या कापडी पिशवीत ठेवली होते। बँकेच्या बाहेर आल्यानंतर एक अनोळखी इसम त्यांना म्हणाला की तुमच्या खिशातील पैसे खाली पडले आहेत। त्यांनी मोटरसायकल थांबवून खाली पाहिलं आणि खरेच थोडे पैसे जमिनीवर दिसल्याने पैसे उचलण्यासाठी खाली उतरले। त्या दरम्यान त्यांची पैशाची पिशवी मोटरसायकलच्या हँडलला लटकवलेली होती। त्याच वेळी एका दुसऱ्या मोटरसायकलवरील व्यक्तीने ती पिशवी घेऊन पळ काढला। रतन घोडके यांनी त्यांचा पाठलाग करून बोदवड चौफुलीपर्यंत गेले पण चोरटे सापडले नाहीत। अखेर त्यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी घटनेची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे। या प्रकरणामुळे मुक्ताईनगर शहरात भर दिवस झालेल्या लुटलीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून पोलीस प्रशासनाने तात्काळ तपास पूर्ण करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे। स्वराज्य वार्तासाठी किरण पाटील, मुक्ताईनगर, जळगाव।